विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस की या चॅनलवर आपले स्वागत आहे। या भागामध्ये आपण सर्कल या चॅप्टर मधील प्रॉब्लेम सेट पार्ट 3 पाहणार आहोत। पार्ट 2 पर्यंत आपण प्रॉब्लेम सेट मधील 5 प्रश्न त्या ठिकाणी घेतलेले आहेत। त्यानंतरचे आता काही प्रश्न या भागामध्ये पाहूया। या चॅप्टर मध्ये प्रॉब्लेम सेट मध्ये बरेच मोठे प्रश्न आहेत आणि त्यामुळे आपण प्रत्येक पार्ट मध्ये थोडे थोडे प्रश्न कव्हर करतोय। तर इथं पहा, क्वेश्चन नंबर 6 आपल्याला दिला आहे। सर्कल विथ सेंटर m टचेस द सर्कल विथ सेंटर n at a point T. Radius rm touches the smaller circle at S. Radii of circles are 9 cm and 2.5 cm. Find the answers to the following questions. Hence, find the ratio ms is to sr. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जी आकृती दिली त्याचं वर्णनात्मक माहिती वरती सांगितली आहे की इन द सर्कल विथ सेंटर m टचेस द स्मॉलर सर्कल ॲट अ पॉइंट T. m सेंटर असणारं सर्कल जे आहे मोठं n सेंटर असणाऱ्या लहान सर्कलला T पॉइंट मध्ये टच करत आहे आणि mr ही ग्रेटर सर्कलची रेडियस आहे ती स्मॉलरला s मध्ये टच करते आणि असं जर आहे तर अगोदर ms is to sr हा रेशो आपल्याला फाइंड करायला सांगितला आहे आणि त्याचबरोबर फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट mt या सेगमेंटची लेंथ काढायची आहे। फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट mn हा सेगमेंट पण काढायचा आहे। त्यानंतर परत फाइंड द मेजर ऑफ अँगल NSM या अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे। या ठिकाणी सुरुवात करूया। इन द सर्कल विथ सेंटर m आपल्याला फर्स्ट इथे mt फाइंड करायची। तर mt फाइंड करायला सांगितली आहे, त्यामुळे काय करू, इन द सर्कल विथ सेंटर m रेडियस जी दिलेली आहे त्याची रेडियस mr ही 9 सेंटीमीटर दिली आहे। तर mt आता t हा m सेंटर असणाऱ्या सर्कलवरचाच पॉइंट आहे आणि म्हणून इथं असं लिहिता येईल आपल्याला mr इक्वल टू mt इक्वल टू 9 सेंटीमीटर रेडियाई ऑफ द सेम सर्कल। याला रिझन देऊ आपण, रेडियाई ऑफ सेम सर्कल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि म्हणून त्या कॉन्ग्रुएंट झाल्या। तर फर्स्ट आपल्याला जे mt काढायला सांगितलं होतं त्याची लेंथ आता 9 मिळाली आपल्याला। फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट mn। आता mn फाइंड करायची आहे। तो इथं सर्कल्स विथ सेंटर m and n with centers m and n touches each other at point T. Each other at point T. It is given मध्ये आपल्याला दिलंय आणि म्हणून थेरम ऑफ टचिंग सर्कल्स यानुसार हा टचिंग जो पॉइंट आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज लाई ऑन द लाइन पासिंग थ्रू देअर सेंटर्स। म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा या सर्कलच्या सेंटर मधून जाणाऱ्या लाईनवर असणार आहे। म्हणून पॉइंट T लाई ऑन द लाइन mn by the theorem of
टचिंग सर्कस theorem of टचिंग सर्कस. तर या ठिकाणी थोडं शॉर्टच लिहितो म्हणजे जागा पुरेल आपल्याला. आणि मग देअरफोर इथं आता सेगमेंट mn प्लस nt इज इक्वल टू mt होईल. आता ही बिटवीन एस आपल्याला दाखवता येईल mn प्लस nt इक्वल टू mt. आणि इथं पॉइंट n इज बिटवीन m and t. मग mn ची जी लेंथ आहे ही आपल्याला फाइंड करायची आहे. तर tn इज द रेडियस ऑफ द स्मॉलर सर्कल. tn हा स्मॉलर सर्कलची रेडियस दिली आहे 2.5. तर इथं आपण ठेवूया mn प्लस 2.5 इक्वल टू mt म्हणजे 9. देअरफोर mn इज इक्वल टू 9 मायनस 2.5. आणि 9 मधून आपण 2.5 जर मायनस केले तर mn इज इक्वल टू 7.5. 9 हा 6.5 येईल. 6.5 as the length of segment mn. त्यानंतर आता इथं आपल्याला अँगल NSM हा फाइंड करायचा आहे. अँगल फाइंड द मेजर ऑफ अँगल NSM. NSM या अँगलचं मेजर काढायचं आहे. तर हा जो अँगल आहे इथं पहा लाइन MR is the tangent of smaller circle. Line MR is the tangent of a smaller circle at point S. Therefore, मग आता इथं टॅन्जंट थेरम नुसार अँगल NSM इक्वल टू 90 डिग्री. याला रिझन येईल टॅन्जंट थेरम. आणि त्यानंतर आता आपल्याला लास्टला हा रेशो MS:SR काढायचा आहे. तर MS फाइंड करण्यासाठी आता ट्रायंगल NSM मध्ये आपल्याला पायथागोरस थेरम यूज करावा लागेल. तर इन ट्रायंगल NSM angle S equal to 90 degree. Therefore, by the Pythagoras theorem, by the PGT means Pythagoras theorem. आणि यानुसार आता इथं आपल्याला SN स्क्वेअर किंवा NS स्क्वेअर प्लस SM स्क्वेअर is equal to hypotenuse MN स्क्वेअर. आणि मग व्हॅल्यू ठेवूया. NS आपल्याला 2.5 दिले. 2.5 स्क्वेअर प्लस SM जशाला तसं आपण इथं ठेवणार आहोत इक्वल टू MN ची जी लेंथ दिली आहे 7.5 आपण काढली 6.5 चा स्क्वेअर. मग या ठिकाणी खाली आता काय होईल SM स्क्वेअर इज इक्वल टू 6.5 स्क्वेअर मायनस 2.5 स्क्वेअर. तर आता आपल्याला 6.5 चा स्क्वेअर करायचा किंवा ते इथं तुम्ही एक फॉर्म्युला एक्सपान्शन फॉर्म्युला पण यूज करू शकता. एकदा 6.5
प्लस 2.5 आणि एकदा 6.5 मायनस 2.5. तर एकदा सबट्रॅक्ट करायचं, एकदा ॲडिशन करायचे. यांची जर ॲडिशन केली तर 9 मल्टिप्लाय 6.5 मधनं 2.5 मायनस केले तर 4. तर 9 into 4 मीन्स 36. तर एसएम आपल्याला मिळेल, एसएम इज इक्वल टू 6. एसएम 6 मिळाल्यानंतर रेशो काढायचा आहे. एसएम अपॉन इथं परत आपल्याला एस आर पण फाइंड करणं गरजेचं आहे. ठीक आहे, एसएम प्लस एस आर एसएम प्लस, पहा लक्षात घ्या आकृती बघा, एम एस प्लस एस आर इज इक्वल टू एम आर. एम एस प्लस एस आर इक्वल टू एम आर. आणि मग व्हॅल्यू ठेवूया. एम एस ची व्हॅल्यू आता आपण फाइंड केली 6 प्लस एस आर इक्वल टू एम आर. ग्रेटर सर्कलची रेडियस आहे 9 आणि मग इथं एस आर इज इक्वल टू निघेल 9 मायनस 6 म्हणजे 3. आणि लास्ट आपल्याला आता इथं रेशो जो काढायचा आहे तो आपण या जागेमध्ये काढूया. रेशो काढायला थोडी जागा लागेल आता फक्त. तर रेशो एम एस अपॉन एस आर इज इक्वल टू 6/3 असं आपल्याला दाखवता येईल. का एम एस अपॉन एस आर इक्वल टू 6/3 म्हणजेच 3 ने डिवाइड केलं 3 2 जा 6 3 1 जा 3. मग हा जो रेशो आहे एम एस इज टू एस आर 2:1. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 आपण बघूया. ॲक्टिव्हिटी आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा. ॲक्टिव्हिटी जर समजा आली नाही परीक्षेला तर नक्कीच 3 किंवा 4 मार्कांना हा प्रश्न येईल. आणि त्यामुळे व्यवस्थित इथं समजून घ्या. ॲक्टिव्हिटीमध्ये काही स्टेप वगळलेले असतात आणि प्रत्यक्ष सोडवताना स्टेप वाढतील तर मग हा 4 मार्काचा प्रश्न सुद्धा होऊ शकतो. तर इथं आपण थोडासा कलर बदलूया म्हणजे आपल्याला इथं स्पष्ट दिसेल. ठीक. इन द adjoining figure circle with center x and y touch each other at point z. तो सर्कल विथ सेंटर एक्स आणि वाय हे एकमेकांना एक्सटर्नली टचिंग करतात झेड मध्ये. अ सिकँड पासिंग थ्रू झेड इंटरसेक्ट द सर्कल्स ॲट पॉइंट ए अँड बी रिस्पेक्टिव्हली. आता झेड मधून जाणारी जी सिकँड आहे ती एक्स सेंटर असणाऱ्या सर्कलला ए मध्ये आणि वाय सेंटर असणाऱ्या सर्कलला बी मध्ये इंटरसेक्ट करते. देन प्रूव्ह दॅट ए एक्स किंवा एक्स ए पॅरलल टू रेडियस वाय बी. तर ही रेडियस या रेडियसला पॅरलल आहे हे दाखवायचं आहे. अँड फिल इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट द प्रूफ. तर इथं आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये ड्रा सेगमेंट एक्स झेड अँड लक्षात घ्या एक्स झेड अँड वाय झेड. वाय झेड ही झाली कन्स्ट्रक्शन. बाय द थेरम ऑफ टचिंग सर्कल्स पॉइंट एक्स झेड वाय आर कोलिनियर. कोलिनियर हे कोलिनियर म्हणजे एकाच रेषेवर पॉइंट आहेत. तर हे 3 पॉइंट कोलिनियर झाले. देअरफॉर अँगल एक्स झेड ए is equal to or congruent to angle YZB opposite angle. इथं angle YZB vertically opposite angle. Therefore आता हेच अँगल खाली BZY केलं त्यांनी. YZB आणि BZY एकच झाले. तर तेच अँगल इथं आपण ॲज्युम केले की त्यांचं मेजरमेंट ए आहे. हा अँगल ए आहे आणि हा पण अँगल एच आहे असं गृहीत धरलंय. मग देअरफॉर सेगमेंट एक्स ए कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एक्स झेड. एक्स ए आणि एक्स झेड कॉन्ग्रुएंट झाले
त्याला रिझन देता येईल आता इथं XZA and BZY हे बरोबर आहे आपलं. तर नाव टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट बिकॉज रेडिया ऑफ द सेम सर्कल. मला रिझन द्यायचं आपल्याला रेडिया ऑफ अ सेम सर्कल, एकाच सर्कलच्या रेडियस आहेत आणि त्यामुळे काय होईल अपोजिट अँगल टू कॉन्ग्रुएंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. या दोन साइड कॉन्ग्रुएंट आहेत तर त्याच्या अपोजिट जे अँगल आहेत XA आणि XZ च्या अपोजिट अँगल XAZ आणि XZA हे कॉन्ग्रुएंट व्हायला पाहिजे. तर अँगल XAZ इक्वल टू अँगल XZA इक्वल टू A. तर यांचं पण मेजरमेंट इथं एच होईल कारण हा अँगल ए घेतलेला आहे तर हा पण एच होईल. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम त्यालाच आपण अपोजिट अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट साइड्स असे म्हणू शकतो. सिमिलरली सेगमेंट YB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट YZ, सेगमेंट YZ आणि याला रिझन द्यायचं आहे पुन्हा रेडिया ऑफ द सेम सर्कल. रेडिया ऑफ सेम सर्कल. त्यानंतर पुन्हा अपोजिट अँगल जे आहे अँगल YBZ इक्वल टू अँगल YZB किंवा BZY इक्वल टू BZY इज इक्वल टू ZBY असंही लिहिलं तरी चालेल. अँगल ZBY इक्वल टू A कारण हा A घेतला होता तर हा A आहे. मग इकडचं मेजरमेंट A झालं आणि हे पण हे सगळे कॉन्ग्रुएंट अँगल झाले. तर याला पण पुन्हा आयसोसेलेस ट्रायंगल थेरम इक्वेशन नंबर 3 फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. पहा लक्षात घ्या हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे इक्वेशन 1 मध्ये, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट इक्वेशन 1. इक्वेशन 2 मध्ये हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे आणि 3 मध्ये हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे. मग जर आता हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील मग पुन्हा यातला हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे हा अँगल याला आहे. याचा अर्थ फ्रॉम इक्वेशन 1 to 3 अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. म्हणजेच इथं अँगल XAZ कॉन्ग्रुएंट टू अँगल YBZ आणि फ्रॉम इक्वेशन 1 to 3 therefore रेडियस XA पॅरलल टू रेडियस YB आणि बिकॉज त्याला अल्टरनेट म्हणजे हे अल्टरनेट अँगलची पेअर कॉन्ग्रुएंट झाली आणि म्हणून या रेडियस पॅरलल झाल्या. तो त्याला आपण अल्टरनेट अँगल थेरम किंवा इथं अल्टरनेट अँगल्स असं जरी रिझन दिलं आपण अल्टरनेट अँगल्स तरी सुद्धा चालेल. तर यानंतर क्वेश्चन नंबर 8 मध्ये जाऊया. In the figure, circles with center X and Y touch internally at point Z. हा लक्षात घ्या सर्कल विथ सेंटर X and Y टच इंटरनली at point Z. Z मध्ये टच करताय. Z is the point of contact. Segment BZ is a chord of a bigger circle. BZ ही बिगर सर्कलची chord आहे and it intersects smaller circle at point A. smaller ला A मध्ये intersect करते. then prove that AX parallel to BY. आत्ताच्या सारखंच आहे. तर इथं कन्स्ट्रक्शन आपल्याला करायची आहे. ड्रॉ सेगमेंट YZ. सेगमेंट YZ काढायचं आहे. इथं लिहूया आपण कन्स्ट्रक्शन.
ड्रॉ सेगमेंट वाय झेड. त्यानंतर आता प्रूफ मध्ये बघूया. इथं आपल्याला लक्षात घ्या मित्रांनो, AX पॅरलल टू BY दाखवायचे, म्हणजेच आत्ताच्या सारखे करस्पॉन्डिंग अँगल. आता आपण आधीच्या उदाहरणामध्ये अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले होते. तर इथं हा आणि हा अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येईल. मग हे करस्पॉन्डिंग अँगल आहे आणि करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार मग इथं हे दोन जर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट झाले तर मग AX पॅरलल होईल BY ला. आत्ताच्या सारखंच प्रूफ घ्यायचंय. तर इन द सर्कल विथ सेंटर वाय, ग्रेटर सर्कल मध्ये बघा, इन द सर्कल विथ सेंटर, मी जसं लिहितो तसं तुम्ही डायग्राम ऑब्झर्व करायचे आहे. इन द सर्कल विथ सेंटर वाय, इथं सेगमेंट BY इक्वल टू ZY, रेडियाय ऑफ द सेम सर्कल. याला रिझन आताच्या सारखं सेम प्रश्न आहे, फक्त इंटिरियर मध्ये दिलेला आहे सर्कल. इथं रेडियाय ऑफ सेम सर्कल. आणि जर दोन साइड आता ट्रायंगलच्या कॉन्ग्रुएंट आहे तर अपोजिट अँगल, आताच आपण शिकलो अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट, देअरफॉर अँगल YBZ congruent to angle YZB. आणि याला रिझन देऊया आपण, आयसोसेल्स ट्रायंगल थेरम असे देऊ शकतो. आयसोसेल्स ट्रायंगल थेरम किंवा अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स असे देऊ शकतो. याला इक्वेशन नंबर 1 करूया. मग दच आता इन द सर्कल विथ सेंटर एक्स सेंटर असणाऱ्या सर्कल मध्ये आलो आपण. आता इथं काय होईल, AX इज इक्वल टू ZX. पुन्हा रिझन आहे रेडियाय ऑफ सेम सर्कल, रेडियाय ऑफ सेम सर्कल. आणि मग हे जर इक्वल आहे त्याच्या अपोजिट अँगल पुन्हा इक्वल, म्हणजे अँगल XAZ कॉन्ग्रुएंट विथ अँगल XZA. आणि कारण देऊया त्याला पुन्हा आयसोसेल्स ट्रायंगल थेरम किंवा अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स, आयसोसेल्स ट्रायंगल थेरम. इक्वेशन नंबर 2. तर यामध्ये काय होईल मित्रांनो, आता इथं अँगल XZA किंवा YZB हा कॉमन अँगल आहे. याला जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तुमच्या लक्षात येईल, इथं अँगल XZA हा अँगल किंवा अँगल YZB हा कॉमन अँगल आहे Z. तर या ठिकाणी हा कॉमन आल्यामुळे फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपल्याला अँगल YBZ इज इक्वल टू अँगल XAZ दाखवता येईल. YBZ congruent with angle XAZ. आणि हे करस्पॉन्डिंग अँगल आहे, म्हणून बाय द करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट इथं सेगमेंट AX parallel to segment BY. याला रिझन देऊ आपण करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. तर आताच्या सारखं म्हणजे सेम हा प्रश्न होता. यानंतर क्वेश्चन नंबर 9 आपण इथं पाहणार आहोत.
इन द फिगर लाईन L टचेस द सर्कल विथ सेंटर O. L ही लाईन सर्कल विथ सेंटर O ला P मध्ये टच करते आणि Q इज द मिड पॉइंट ऑफ द रेडियस OP. Q हा रेडियस OP चा Q हा मिड पॉइंट आहे. Therefore रेडियस OP चा Q हा काय आहे मिड पॉइंट. RS इज अ कॉर्ड थ्रू सच दॅट कॉर्ड RS पॅरलल टू लाईन L. तर RS ही Q मधून जाणारी कॉर्ड आहे. हा RS इज अ कॉर्ड थ्रू Q सच दॅट RS पॅरलल टू लाईन L and RS is equal to, इथं RS आपल्याला दिली आहे 12. then find radius of the circle. तर रेडियस ऑफ द सर्कल आपल्याला फाइंड करायची आहे. तर या ठिकाणी नीट ऑब्झर्व करा. एकदा पुन्हा प्रश्न व्यवस्थित आपण समजावून घेऊ आणि नंतर उत्तराला सुरुवात करूया. इथं O सेंटर असणाऱ्या सर्कलची L ही टॅन्जंट आहे P मधील टॅन्जंट असून रेडियस OP चा Q हा मिड पॉइंट दिलेला आहे आणि मिड पॉइंट मधून RS ही कॉर्ड जाते आणि ती इथं लाईन L ला पॅरलल आहे. आणि असं जर आहे तर मग यावरून आपल्याला रेडियस ऑफ द सर्कल काढायचे. जर RS आपल्याला 12 दिली असेल तर मग या ठिकाणी आपल्याला रेडियस फाइंड करायची. तर इथं सुरुवात करू. इन द सर्कल विथ सेंटर, इन द सर्कल विथ सेंटर O, Q is the midpoint of radius. Q हा काय रेडियस OP चा मिड पॉइंट आहे. Q is the midpoint of radius OP, it is given. आणि यामुळे काय होईल OQ इज इक्वल टू PQ. OQ इक्वल टू PQ. पण PQ दाखवायची गरज नाही आपल्याला. OQ इज अ हाफ ऑफ OP असं दाखवलं तरी चालेल. OQ इज अ हाफ ऑफ OP. इक्वेशन नंबर 1. मग त्यानंतर आता RS is parallel to line L is also given. आणि मग त्यांची OP is a transversal. OP ही काय घेतली OP is a ट्रान्सवर्सल आणि ही ट्रान्सवर्सल आहे. तर मग इथं करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अँगल OPR इज इक्वल टू अँगल OP. इथं समजा आपण M पॉइंट आहे असं गृहीत धरूया. अँगल OPM आणि बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल थोडं शॉर्टली येतो पुढे जागा लागेल आपल्याला. पण आता यामध्ये काय होईल बट अँगल OPM इक्वल टू 90 डिग्री. हा 90 डिग्रीचा अँगल आहे बिकॉज टॅन्जंट थेरम वरनं हा 90चा आहे. तर OPR इज ऑल्सो देअरफॉर अँगल OPM इक्वल टू 90 डिग्री. तर OPR नाही तो OQR घ्यायचं आहे आपल्याला. इथे अँगल OQR तो देअरफॉर अँगल OQR इक्वल टू 90 डिग्री कारण याचा कॉन्ग्रुएंट अँगल असल्यामुळे. आणि इथं मग हा जो
ट्रायंगल तयार झालेला आहे ओ क्यू आर, तर याचा हा राईट अँगल आहे, म्हणजे इथं आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. तर इथं पुन्हा क्यू हा 90 डिग्रीचा अँगल मिळालाय, म्हणजेच ओ क्यू परपेंडिक्युलर आहे. इथं दाखवता येईल ओ क्यू परपेंडिक्युलर टू आर एस आणि परपेंडिक्युलर ड्रॉन थ्रू द सेंटर टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. या थेरमनुसार इथं आपल्याला क्यू आर ची लेंथ फाइंड करता येईल. क्यू आर इज इक्वल टू हाफ ऑफ आर एस. याला रिझन देता येईल परपेंडिक्युलर ड्रॉन थ्रू द सेंटर ऑफ सर्कल. आणि इथं लगेच आपण व्हॅल्यू ठेवून देऊया हाफ ऑफ 12 इक्वल टू 6. तर 6 क्यू आर निघाली आहे. आता आपण इथं राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम यूज करणार आहोत. तर याची रेडियसची लेंथ आपण जर x घेतली, रेडियस जर x असेल तर ओ क्यू हाफ ऑफ x होईल. इथं आपण याला x घेऊ आणि मग ही हाफ ऑफ x होईल. तर इथं काय करूया, इन ट्रायंगल जागा इथे पूर्ण नाहीच आहे. ठीक आहे, आपण याला वरती नेऊ आणि इथं लिहू व्यवस्थित. इन ट्रायंगल ओ क्यू आर by the Pythagoras theorem, by the PGT means Pythagoras theorem, OQ square is equal to OR square plus QR square. आणि मग यामध्ये काय होईल, आता आपल्याला OQ is the half of रेडियस. इथं ठेवताना आपण पुन्हा एक गोष्ट चुकली. इथं हायपोटेनियस जो आहे, हायपोटेनियस ओ आर आहे. तर मग इथं आपण ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर असा फॉर्म्युला बरोबर असेल. तर यामध्ये ओ आर ची लेंथ आपल्याला आपण x घेतली, रेडियस x घेतली, तर x स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू म्हणजे हाफ ऑफ x आणि क्यू आर जी आहे, क्यू आर म्हणजे 6 चा स्क्वेअर आता काढली होती आपण. तर यामध्ये आता परत आपल्याला x स्क्वेअर इक्वल टू 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 1/4 x स्क्वेअर प्लस 36. आणि मग काय करायचं, या इक्वेशनला 4 न मल्टिप्लाय केलं की डिनॉमिनेटर निघून जाईल, म्हणजेच इक्वेशन मिळेल आपल्याला 4x स्क्वेअर इक्वल टू x स्क्वेअर प्लस 36 ला 4 न मल्टिप्लाय केलं, 36 टू जा 72 म्हणजे 144. आणि मग इथं आता 4x स्क्वेअर मायनस हे x स्क्वेअर लेफ्टला जाऊन मायनस होतील इक्वल टू 144 म्हणजे 3x स्क्वेअर इक्वल टू 144. इथं आता x स्क्वेअर इज इक्वल टू 144 डिवाइडेड बाय 3, 3 ने डिवाइड करूया, x स्क्वेअर इज इक्वल टू 3 4 जा 12 उरले आता 2, 3 8 जा 24, 3 4 जा 12 आणि 14 मधून 12 मायनस केले म्हणजे रिमाइंडर 2, त्यावर 4 ठेवले 24 झाले, 3 8 जा 24. तर x स्क्वेअर ची व्हॅल्यू 48 आहे. तर x इज इक्वल टू 40, x स्क्वेअर इज इक्वल टू 48, therefore x इक्वल टू रूट 48.
फॅक्टरायझेशन करूया. फॅक्टरायझेशन जर केलं तर 12 इंटू 16 इंटू 3 करूया. 16 मल्टिप्लाय 3, 16चा स्क्वेअर रूट 4√3. तर रेडियस ऑफ द सर्कल एक्स ची जी व्हॅल्यू आहे तीच रेडियस आहे. देअरफॉर रेडियस ऑफ सर्कल इज 4√3 cm. आणि या ठिकाणी आता आपण जे प्रश्न घेतले होते हे पूर्ण झालेत मित्रांनो. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या भागामध्ये.